हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण मराठी ग्रामरचे काही एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स पाहणार आहोत। तुमच्या सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असणार आहेत आणि TCS व IBPS ने आतापर्यंत कंडक्ट केलेल्या सर्व एक्झाम्सचे प्रीवियस इयर क्वेश्चन्ससुद्धा यात इन्क्लूड आहेत। सो इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने। ठीक आहे, तर स्टार्ट करूया। भाषा म्हणजे डॅश काय असते? भाषा बोलणे, लिहिणे, विचार व्यक्त करण्याचे साधन की संभाषणाची कला। भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन असते ना। ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। मराठी भाषा ही संस्कृत व प्राकृत या भाषांपासून विकसित झालेली आहे आणि भाषा हा शब्द संस्कृतमधील भाष या धातूपासून आलेला आहे। याचा अर्थ असतो बोलणे। ठीक आहे, त्यानंतर आणखी एक प्रश्न विचारण्यात येतो, लिपी म्हणजे काय असते? लिपी तर ज्या खुणांनी आपण लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात। आणि मराठी भाषेची लिपी कोणती आहे? तर देवनागरी लिपी आहे ना, देवनागरी लिपी। देवनागरी लिपी कशी लिहितात? तर डावीकडून उजवीकडे। हे सर्व क्वेश्चन्स आत्तापर्यंत विचारण्यात आलेले क्वेश्चन्स आहेत। त्यानंतर मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखण्यात येते? मराठी भाषेचे पाणिनी तर दादोबा पांडुरंग तरखडकर। त्यानंतर मराठी भाषेचे शिवाजी कोण आहेत? तर विष्णू शास्त्री चिपळूणकर। आणि मराठी भाषेचे जॉन्सन कोण आहेत? तर कृष्णशास्त्री चिपळूणकर। मराठी भाषेचे जॉन्सन कृष्णशास्त्री चिपळूणकर। मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर। मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर। हे सर्व आत्तापर्यंत विचारण्यात आलेले क्वेश्चन्स आहेत। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी सांगा। तर सगळ्यात आधी तुम्ही मला सांगाल वर्णमालेमध्ये किती स्वर असतात? मराठी वर्णमालेत किती स्वर आहेत? तर 14 स्वर आहेत। त्यानंतर स्वरादी किती आहेत? तर स्वरादी आहेत 2। आणि आ हे स्वरादी आहेत। त्यानंतर व्यंजने किती आहेत? तर व्यंजने आहेत तुमची 34। यामध्ये स्पर्श व्यंजने आहेत 25। अर्धस्वर आहेत 4, य, र, ल आणि व हे आहेत तुमचे अर्धस्वर। त्यानंतर उष्मे आहेत 3। कोणती 3? तर श, श आणि स। त्यानंतर महाप्राण काय आहे? तर 1 आहे ह। आणि द्रविडियन काय आहे? तर द्रविडियन व्यंजन आहे ळ। ठीक आहे, ही झाली तुमची 34 व्यंजने। त्यानंतर संयुक्त व्यंजनांमध्ये काय येते? संयुक्त व्यंजने तर 2 आहेत, क्ष आहे आणि ज्ञ आहे। ठीक आहे, यावर सुद्धा प्रत्येक एक्झामला क्वेश्चन रिपीट होतो। तर स्वर 14, स्वरादी 2, व्यंजने 34, संयुक्त व्यंजने 2। तर किती झाले? 52। आधुनिक वर्णमालेत 52 वर्ण आहेत आणि जी मूळ वर्णमाला होती त्यामध्ये वर्णांची संख्या होती 48। ठीक आहे, आणि आधुनिकमध्ये आहे 52। वर्णमाला सुद्धा तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहे। तर आता इथे क्वेश्चनमध्ये काय विचारले? सजातीय स्वर। सजातीय स्वर आहेत तुमचे अ, आ, त्यानंतर ई, ई ह्रस्व ई दीर्घ ई आणि उ ह्रस्व उ दीर्घ उ हे आहेत तुमचे सजातीय स्वर। काय दिले ऑप्शन्समध्ये? तर अ, ई विजातीय आहे, आ, उ विजातीय येईल, आ, ई विजातीय, ह्रस्व ई दीर्घ ई ही तुमची सजातीय स्वरांची जोडी आहे। ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। एकाच उच्चार स्थानांतून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात। तो स्वर ह्रस्व किंवा दीर्घ पुन्हा आल्यास सजातीय स्वरांची जोडी होते आणि भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर म्हणतात। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। व आ या 2 वर्णांना काय म्हणतात? अनुस्वार, स्वर, स्वरादी की व्यंजने? तर आत्ताच आपण इथे पाहिलं ना, आणि आ काय असतात? स्वरादी आहेत ना। ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। स्वरादी 2 पाहिले होते ना आपण, आणि आ। स्वर किती पाहिले होते? तर 14 स्वर पाहिले ना, 14 स्वर। व्यंजने 34 व्यंजने। 34 पैकी स्पर्श व्यंजने 25, अर्धस्वर 4, उष्मे 3, महाप्राण 1, ह आणि द्रविडियन 1 ळ। अनुस्वार काय आहे? तर हा अनुस्वार आहे। अनुस्वार आहे। आ तुमचा विसर्ग आहे आणि या 2 वर्णांचा उच्चार करण्यापूर्वी एखाद्या स्वराचा उच्चार करावाच लागतो, म्हणून यांना स्वरादी म्हणतात। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत? 5, 3, 4 की 6? अर्धस्वर
किती पाहिले आपण? तर 34 व्यंजने पाहिली, त्यापैकी 25 पाहिली तुमची स्पर्श व्यंजने. अर्धस्वरांमध्ये आपण पाहिलं य, र, ल आणि व. किती आहेत? 4 आहेत. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. उष्मे किती आहेत? तर उष्मे 3, श, श आणि स. महाप्राण ह आणि द्रविडियन ळ. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. संधी ओळखा. महा प्लस ईश. कोणती संधी येईल? तर महामधल्या हाचा आ आणि ईशमधला ई. आ प्लस ई मिळून काय होते? तर ए होतो. मग महा प्लस ईश महेश होईल ना. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. तुमचा अ प्लस रस्व ई मिळून होतो ए. त्यानंतर अ प्लस दीर्घ ई मिळून सुद्धा होतो ए. त्यानंतर आ प्लस रस्व ई मिळून होतो ए. आणि आ प्लस दीर्घ ई यांचा सुद्धा होतो ए. इथे महामधल्या हाचा आ आणि ईशमधला ई मिळून ए तयार झाला आणि महेश ही संधी झाली. आणखी काय उदाहरणं आहेत याची? तर रमा प्लस ईश रमेश होते. त्यानंतर उमा प्लस ईश उमेश होते. त्यानंतर राजा प्लस ईश काय होईल? राजेश. त्यानंतर यावर आणखी एक क्वेश्चन विचारण्यात येतो. लंका प्लस ईश्वर काय होते? लंकेश्वर. ठीक आहे. आ प्लस ई मिळून होतो ए. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. चंद्रोदय या शब्दातील योग्य संधी विग्रह ओळखा. चंद्रोदय काय होईल विग्रह? तर चंद्रोदय द्रो म्हणजे ओ आलाय. ओ कशापासून तयार होतो? तर अ प्लस उ यांचा मिळून होतो ओ. तर मग अ प्लस उ कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर इथे ऑप्शन ए मध्ये अ प्लस ओ आलाय. ऑप्शन बी अ प्लस उ आलाय. सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. चंद्रमधल्या द्रचा अ आणि उदयमधला उ मिळून होईल ओ आणि चंद्रोदय ही संधी होईल. आणखी कोणती उदाहरणं आहेत अशा संधीची? तर प्रश्न प्लस उत्तर प्रश्नोत्तर. प्रश्नमधला अ आणि उ दोघांचा मिळून ओ होतो आणि प्रश्नोत्तर ही संधी होते. त्यानंतर पुरुष प्लस उत्तम. पुरुष प्लस उत्तम काय होईल? पुरुषोत्तम. शचा अ आणि उ ओ तयार होतो पुरुषोत्तम. त्यानंतर गणेश प्लस उत्सव काय होईल? गणेशोत्सव. अ प्लस उ ओ. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. संधी ओळखा. महा प्लस ईश्वर. तर महामधला हाचा आ आणि ईश्वरचा ई काय होईल? तर ए तयार होतो ना. आत्ताच आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं ना ए कधी तयार होतो? तर अ प्लस रस्व ई ए. अ प्लस दीर्घ ई ए. आ प्लस रस्व ई ए. आ प्लस दीर्घ ई ए. इथे पाहिलं ना आपण रमा प्लस ईश रमेश. महा प्लस ईश महेश. तसंच इथे सुद्धा आहे. महाचा आ आणि ईश्वरचा ई मिळून होईल ए आणि महेश्वर संधी होईल. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ए महेश्वर. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. संधी ओळखा. नाही प्लस असा. नाहीसा नाहीसा नाहसा निहिसा. नाही प्लस असा. तर हे पूर्वरूप संधीचं उदाहरण आहे. पूर्वरूप संधी म्हणजे काय असते? पूर्वरूप संधी तर कधी कधी जेव्हा शब्दांची संधी होते तेव्हा जे दोन स्वर एकत्र येतात त्यापैकी जो पहिला स्वर असतो तो कायम राहतो आणि दुसरा स्वर असतो त्याचा लोप होतो. याला म्हणतात पूर्वरूप संधी. इथे सुद्धा असंच आहे. नाही मधल्या हीचा ई आणि असा मधला अ हे दोन स्वर इथे एकत्र येत आहेत आणि या दोन स्वरांपैकी हा पहिला स्वर कायम राहील आणि या दुसऱ्या स्वराचा लोप होईल. आणि मग संधी काय होईल? तर नाही प्लस असा नाहीसा होईल. दीर्घ ई येईल. दीर्घ ई कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ऑप्शन बी मध्ये आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर नाहीसा. ऑप्शन ए आणि ऑप्शन बी मध्ये कन्फ्यूज होऊ नका. हला रसो विलांटी येणार नाही. दीर्घ विलांटी येईल. जसं प्रश्नात आहे तसंच तुमच्या उत्तरात येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वारा या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही? समानार्थी नसलेला शब्द. अनिल सलील समीर समीरण. तर वारा या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते असतात? तर पवन असतो पवन. त्यानंतर अनिल. आणखी काय येईल? तर मारुत मारुत. त्यानंतर समीर समीर. त्यानंतर वायू वात. त्यानंतर समीरण
हे सर्व शब्द आहेत. वारा या शब्दाचे समानार्थी शब्द ऑप्शन्समध्ये काय आहे, तर समीरण आहे, समीर आहे, अनिल आहे, हे तिन्ही आहेत वाऱ्याचे समानार्थी शब्द. सलील काय असते, तर सलील म्हणजे पाणी असते. पाणी म्हणजे सलील. त्यानंतर जल, उदक, त्यानंतर जीवन. आणखी काय येते, तर आंबू असते, पय असते, नीर असते, तोय असते. हे सर्व पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. सो सलील म्हणजे पाणी, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. वारा म्हणजे सलील नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जे खळांची व्यंकटी सांडो अधोरेखित शब्दाचा अर्थ सांगा. खळ या शब्दाचा अर्थ, खळबळ, धोरण, खड्डा की दुर्जन. तर खळ म्हणजे काय, दुर्जन असते ना, ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द, पेय पदार्थ, हात, पाणीनी की जल. तर पाणी दोन शब्द असतात. एका पाणीमध्ये ण ला दीर्घ वेलांटी असते आणि दुसऱ्या पाणीमध्ये ण ला ऱ्हस्व वेलांटी असते. काय असतात या दोघांचे अर्थ, तर जेव्हा दीर्घ वेलांटी असते तेव्हा त्याचा अर्थ असतो जल, आत्ताच आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं. आणि जेव्हा ऱ्हस्व वेलांटी असते तेव्हा त्याचा अर्थ असतो हात. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, तर हात, ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. जल म्हणजे ण ला ऱ्हस्व वेलांटी. ठीक आहे, पाणी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. गटाबाहेरील शब्द कोणता, सोम, शशी, इंदू की अर्णव. गटाबाहेरील शब्द, तर सोम म्हणजे काय, चंद्र, शशी चंद्र, त्यानंतर इंदू चंद्र. चंद्राचे समानार्थी शब्द आहेत हे सोम, शशी, इंदू. आणखी कोणते समानार्थी शब्द आहेत चंद्राचे, तर सुधाकर येईल, हिमांशू असतो, त्यानंतर सुधांशू, निशानाथ. हे सर्व चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. हे सुद्धा तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, खूप वेळा एक्झामला रिपीट होतात. अर्णव म्हणजे काय असते, तर अर्णव म्हणजे समुद्र. सो ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. गटाबाहेरील शब्द अर्णव, अर्णव म्हणजे समुद्र. समुद्राचे आणखी कोणते समानार्थी शब्द आहेत, तर सिंधू असतो ना, सिंधू, सिंधू. त्यानंतर रत्नाकर येईल, त्यानंतर जलधी, जलधी. आणखी येते उदधी, अंबुधीसुद्धा असते, अंबुधी. त्यानंतर सागर. ठीक आहे, हे सर्व समुद्राचे समानार्थी शब्द आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, काळ ओळखा. भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमानकाळ, रीतिकाळ. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, तर हे सेंटेन्स आहे काय, इंग्लिश ग्रामरमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं. काय आहे हे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, तर हे एक युनिव्हर्सल ट्रूथ आहे ना, त्रिकालबाधित सत्य आहे. आणि आपण पाहिलं होतं युनिव्हर्सल ट्रूथ, सायंटिफिक रूल, शास्त्रीय नियम, त्यानंतर सुविचार, म्हणी कोणत्या काळात असतात नेहमी, तर साध्या वर्तमान काळातच असतात. सो ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, त्यानंतर सूर्य पूर्वेला उगवतो, हे सुद्धा युनिव्हर्सल ट्रूथ आहे, साध्या वर्तमान काळात येईल. त्यानंतर शनिवार नंतर रविवार येतो, युनिव्हर्सल ट्रूथ आहे, साध्या वर्तमान काळात येते. त्यानंतर सुविचार म्हणी, काखेत कळसा गावाला वळसा म्हण आहे, नेहमी साध्या वर्तमान काळात येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तो नेहमीच उशिरा येत असतो, वाक्यातील काळ ओळखा. साधा वर्तमान काळ, रीती भविष्यकाळ, रीती भूतकाळ, रीती वर्तमान काळ. तर सेंटेन्समध्ये असतो आलंय, आणि लक्षात ठेवा जेव्हा सेंटेन्समध्ये क्रियापद असतो, त्यानंतर असते, असतात ही क्रियापदे येतात तेव्हा तो असतो रीती वर्तमान काळ. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. असतो, असते, असतात ही क्रियापदे असतील तर रीती वर्तमान काळ ही आहेत रीती वर्तमान काळाची क्रियापदे. ठीक आहे. रीती भूतकाळामध्ये काय असते, तर असे किंवा असू ही क्रियापदे असतात, असे किंवा असू. आणि रीती भविष्यकाळामध्ये क्रियापदे कोणती असतात, तर जाईल, त्यानंतर जातील ही क्रियापदे आहेत रीती भविष्यकाळातील. जाईल, जातील रीती भविष्यकाळ, असे, असू रीती भूतकाळ, असते, असतो, असतात रीती वर्तमान काळ. तो नेहमीच उशिरा येत असतो, रीती वर्तमान काळ. तो नेहमीच उशिरा येत असे, रीती भूतकाळ येईल. आणि रीती भविष्यकाळामध्ये हे वाक्य कसं येईल, तर तो नेहमीच उशिरा येत जाईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. मुले पळत असतात, वाक्यातील काळ ओळखा. रीती भूतकाळ, रीती भविष्यकाळ, साधा वर्तमान काळ, रीती वर्तमान काळ. मुले पळत असतात, तर इथे आत्ता आपण काय पाहिलं,
असतो, असते, असतात. रीती वर्तमान काळ, रीती वर्तमान काळाची क्रियापदे आहेत ना ही, असते, असतो, असतात. इथे असतात आलंय, सो रीती वर्तमान काळ ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. रीती भूतकाळ असे, असू. रीती भविष्यकाळ जाईल, जातील. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. मुलांनो गोंगाट करू नका, क्रियापदाचा प्रकार ओळखा. क्रियापदाचा प्रकार आज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी, स्वार्थी. मुलांनो गोंगाट करू नका, तर करू नका क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा दिलेली आहे, आज्ञेचा बोध होतोय, सो आज्ञार्थी क्रियापद येईल ऑप्शन ए. जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, त्यानंतर विनंती, प्रार्थना, आशीर्वाद, सल्ला, त्यानंतर मागणी, उपदेश याचा बोध होत असतो तेव्हा आज्ञार्थी क्रियापद असते. आज्ञा, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद, सल्ला, उपदेश, मागणी. ठीक आहे. विद्यार्थी क्रियापद कधी असते, तर शक्यता, त्यानंतर योग्यता, इच्छा, कर्तव्य ही व्यक्त करणारी क्रियापदे असतात विद्यार्थी क्रियापदे. यामध्ये क्रियापदाला वा, वी, वे हे प्रत्यय असतात. नेहमी लक्षात ठेवा, हे वा, वी, वे हे प्रत्यय क्रियापदाला लागले तर विद्यार्थी क्रियापद असते. आज पाऊस पडावा, शक्यता दर्शवले, वा प्रत्यय आहे, विद्यार्थी क्रियापद आहे. थोरांची आज्ञा पाळावी, वी प्रत्यय, कर्तव्याचा बोध होतोय, सो विद्यार्थी क्रियापद आहे. संकेतार्थीमध्ये काय येईल, तर जर तर संकेत दर्शवलेला आहे, सो हे ते संकेतार्थी क्रियापद. स्वार्थीमध्ये काय असते, तर या क्रियापदातून फक्त काळाचा बोध होतो. स्वार्थी क्रियापद काळाचा बोध होतो. तो पुस्तक वाचतो, तो खेळ खेळतो, तो निबंध लिहितो, फक्त काळाचा बोध होतोय, सो स्वार्थी क्रियापद आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कोणी कोणी असे म्हणतात हे मात्र खरे, या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. कोणी कोणी या सर्वनामाचा प्रकार, अनिश्चित सर्वनाम, अनुसंबंधी, प्रश्नार्थक की आत्मवाचक. तर आपण कालच्या व्हिडिओत पाहिलं होतं ना, मराठी भाषेत टोटल सर्वनामांचे प्रकार किती असतात, तर 6 प्रकार आहेत आणि 9 सर्वनामे आहेत. 6 प्रकार कोणते, तर 1 पुरुषवाचक, 2 दर्शक, 3 संबंधी, 4 प्रश्नार्थक, त्यानंतर 5 सामान्य किंवा अनिश्चित आणि 6 आत्मवाचक. हे आहेत 6 सर्वनामांचे प्रकार. यामध्ये पुरुषवाचकमध्ये येते प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक. प्रथम पुरुषवाचकमध्ये काय येते, तर मी, आम्ही, आपण. द्वितीयमध्ये येते तू, तुम्ही, त्यानंतर आपण सुद्धा येते. तृतीयमध्ये येते तो, ती, ते, त्या. ठीक आहे. ही आहेत पुरुषवाचक सर्वनामे. दर्शक सर्वनामांमध्ये काय येते, तर हा, ही, हे, ह्या आणि तो, ती, ते, त्या दर्शक सर्वनामे. संबंधी जो, जी, जे, ज्या संबंधी. प्रश्नार्थक कोण, त्यानंतर काय, कोणास, कोणाला. ठीक आहे. कोणी, यात प्रश्नार्थक सर्वनामे. सामान्य किंवा अनिश्चितमध्ये काय येते, तर यात येते कोण किंवा काय. कोण ही गर्दी, कोणी कोणास काय म्हणावे. उद्गारवाचक आणि विधानार्थी वाक्यात वापरलेले कोण व काय हे शब्द अनिश्चित सर्वनामे असतात आणि जेव्हा यांचा प्रश्नार्थक वाक्यात वापर करतो तेव्हा ही प्रश्नार्थक सर्वनामांमध्ये येतात. आत्मवाचकमध्ये काय येते, तर आपण, स्वतः, त्यानंतर नीज. ठीक आहे. मी स्वतः त्याला पाहिले, तो आपणहून माझ्याकडे आला. पक्षी नीज बाळांसह बागडती. ही आहेत आत्मवाचक सर्वनामे. क्वेश्चनमध्ये काय विचारले, कोणी कोणी असे म्हणतात हे मात्र खरे. प्रश्नार्थक वाक्य आहे का हे, तर नाही. कोणी या सर्वनामाचा प्रश्न विचारण्यासाठी वापर केलेला नाही. आणि आपण पाहिलं होतं जेव्हा जेव्हा यांचा उद्गारवाचक किंवा विधानार्थी वाक्यात वापर केलेला असतो तेव्हा ते अनिश्चित सर्वनाम होते किंवा सामान्य सर्वनाम होते. ऑप्शन येईल तुमचं करेक्ट आन्सर. कोण, कोणी, काय या शब्दांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केला जात नाही तेव्हा ती अनिश्चित सर्वनामे असतात. ठीक आहे. अनुसंबंधी सर्वनामांमध्ये काय येते, तर संबंधी सर्वनामांनाच म्हणतात अनुसंबंधी सर्वनामे. काय पाहिलं होतं आपण संबंधीमध्ये, जो, जी, जे, ज्या ही आहेत अनुसंबंधी सर्वनामे. प्रश्नार्थकमध्ये काय पाहिलं, कोण, काय, कोणी, कोणाला, कोणास प्रश्न विचारण्यासाठी वापरलेल्या शब्दांना प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात. आत्मवाचक आपण, स्वतः, नीज. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया.
शुद्ध शब्द ओळखा. उत्कृष्ट, कनिष्ठ, ज्येष्ठ, शारीरिक. कोणता आहे शुद्ध शब्द? तर उत्कृष्ट आहे शुद्ध शब्द, ऑप्शन ए. कनिष्ठ असते की कनिष्ठ असते? तर कनिष्ठ असते. ज्येष्ठ की ज्येष्ठ? तर ज्येष्ठ. शारीरिक हा शब्द कसा लिहितात? मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे हा. शुद्ध शब्द लेखनामध्ये शारीरिक हा शब्द नेहमी विचारण्यात येतो. तर शारीरिकमध्ये पहिल्या रला दीर्घ वेलांटी असते, दुसऱ्या रला ऱ्हस्व वेलांटी असते. शारीरिक, पहिला र दीर्घ वेलांटी, दुसरा र ऱ्हस्व वेलांटी. ठीक आहे. आणखी कोणते शब्द विचारण्यात येतात शुद्ध शब्द लेखनामध्ये? तर परीक्षा, र ला ऱ्हस्व वेलांटी असते की दीर्घ वेलांटी असते? तर परीक्षा दीर्घ वेलांटी असते. त्यानंतर पारितोषिक, कसं लिहितात पारितोषिक? तर र ला आणि श ला दोघांना ऱ्हस्व वेलांटी असते. पारितोषिक, र आणि श ऱ्हस्व वेलांटी. त्यानंतर प्रतिनिधी, प्रतिनिधी, त आणि न ला ऱ्हस्व वेलांटी, ध ला दीर्घ वेलांटी. प्रतिनिधी. दीपावली कसं लिहितात? तर दीपावली, ल आणि द दोघांना दीर्घ वेलांटी. त्यानंतर माहिती कसं लिहितात? माहिती, तर ह ला ऱ्हस्व वेलांटी, त ला दीर्घ वेलांटी, माहिती. त्यानंतर विचारण्यात येते आशीर्वाद. आशीर्वाद कसं लिहिणार? तर श ला दीर्घ वेलांटी आणि वाद, आशीर्वाद. त्यानंतर वधू परीक्षा, तर ध ला दीर्घ उकार आणि र ला दीर्घ वेलांटी, वधू परीक्षा. त्यानंतर कवयित्री विचारतात. कवयित्री कसं लिहितात? क व य ला ऱ्हस्व वेलांटी, त्र ला दीर्घ वेलांटी, कवयित्री. ठीक आहे. हे सर्व आत्तापर्यंत विचारण्यात आलेले क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. शुद्ध शब्द कोणता? कोणता आहे यापैकी शुद्ध शब्द? औद्योगिकरण, उद्योगीकरण, औद्योगिकरण की उद्योगीकरण? तर कसा लिहितात हा शब्द? तर उद्योगीकरण. ग ला दीर्घ वेलांटी, उद्योगीकरण. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खाली दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्द ओळखा. अनुसूया, अनुसया, अनसूया, अनसया. तर काय असते? तर अनसूया असते. अनसूया. खूप वेळा एक्झामला रिपीट झालेला हा क्वेश्चन आहे. अन आणि स ला दीर्घ उकार. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. पुढील पर्यायातून अचूक शब्द लिहा. सहाय्यक कसं लिहितात? काय येईल करेक्ट आन्सर? सहाय्यक, सहाय्यक, सहाय्यक की सहाय्यक? तर सहाय्यक असते. सहाय्यक. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? रीतिरिवाज कसं लिहितात? तर र ला दीर्घ वेलांटी, त ला दीर्घ वेलांटी, र ला ऱ्हस्व वेलांटी, रीतिरिवाज. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर र ला दीर्घ वेलांटी, त ला दीर्घ वेलांटी, र ला ऱ्हस्व वेलांटी. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हा सुद्धा क्वेश्चन खूप वेळा एक्झामला रिपीट होतो. नेक्स्ट क्वेश्चन. नाण्यांचा गडगडाट, कडकडाट, खणखणाट की छनछनाट ध्वनिदर्शक शब्द ओळखायचा आहे. तर नाण्यांचा काय असतो? छनछनाट असतो. ऑप्शन डी. गडगडाट ढगांचा गडगडाट असतो. कडकडाट विजांचा कडकडाट. खणखणाट तलवारींचा खणखणाट. ठीक आहे. आणखी कोणते ध्वनिदर्शक शब्द विचारण्यात येतात? तर पाण्याचा काय असतो? पाण्याचा खळखळाट असतो. त्यानंतर घंटांचा काय असतो? तर घणघणाट. त्यानंतर बांगड्यांचा काय असतो? तर बांगड्यांचा किणकिणाट. किणकिणाट असतो बांगड्यांचा. ठीक आहे. हे सर्व क्वेश्चन प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नवरात्र या सामासिक शब्दाचा समास कोणता? अव्ययीभाव, द्वंद्व, कर्मधारय, द्विगु. तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये सर्व समास डिस्कस केले होते. अव्ययीभाव समासात काय असते? तर घरोघरी, दारोदारी, पानोपानी, पावलोपावली, गल्लोगल्ली, रस्तोरस्ती हे असे सर्व शब्द येतात अव्ययीभाव समासामध्ये. त्यानंतर बे, दर, गैर, बिन, हर हे उपसर्ग लागलेले शब्द असतात अव्ययीभाव समासामध्ये. दर साल, हर रोज, बिनधास्त, बेशक, गैरहजर, बिनचूक, गैरशिस्त, दररोज हे सर्व शब्द येतात अव्ययीभाव समासामध्ये. आणखी काय पाहिलं होतं? तर आ, यथा आणि प्रति हे उपसर्ग लागलेले शब्द.
प्रतिदिन, प्रतिवर्ष, प्रतिक्षण, यथावकाश, यथाविधी, आमरण, आजन्म हे सर्व शब्दसुद्धा अव्ययीभाव समासाची उदाहरणे आहेत. द्वंद्व समासात काय येते? तर यामध्ये 3 प्रकार येतात. एक असतो इतरेतर द्वंद्व. यामध्ये सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि व या शब्दांचा वापर केलेला असतो. या उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो. बहीण भाऊ, बहीण व भाऊ, विटी दांडू, विटी आणि दांडू, त्यानंतर स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष, राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण, आई वडील, आई आणि वडील हे सर्व शब्द आहेत इतरेतर द्वंद्व समासाची उदाहरणे. त्यानंतर द्वंद्व समासात दुसरा येतो वैकल्पिक द्वंद्व. वैकल्पिक द्वंद्व समास यामध्ये काय येते? तर या सामासिक शब्दांचा विग्रह करताना अथवा, किंवा, वा या विकल्पदर्शक उभयान्वयी अव्ययांचा वापर केलेला असतो. पाप पुण्य, पाप किंवा पुण्य, सत्यासत्य, सत्य किंवा असत्य, बरे वाईट, बरे किंवा वाईट, खरे खोटे, खरे किंवा खोटे हे शब्द येतात वैकल्पिक द्वंद्व समासात. आणि यामध्ये तिसरा प्रकार येतो समाहार द्वंद्व समास. समाहार द्वंद्व यामध्ये आपण पाहिलं होतं ना, चहा पाणी, केर कचरा, शेती वाडी, भाजीपाला, मीठ भाकर, वेणी फणी हे शब्द येतात. ठीक आहे. कर्मधारयामध्ये काय येते? तर यामध्ये रक्तचंदन, रक्तासारखे चंदन, पहिले पद विशेषण, दुसरे पद नाम असते. पितांबर, पिवळे असे वस्त्र, पहिले पद विशेषण, दुसरे पद नाम आहे. महाराज, महान असा राजा, पहिले पद महान विशेषण आहे, दुसरे पद राजा नाम आहे. त्यानंतर महाराष्ट्र, महान असे राष्ट्र, पहिले पद महान विशेषण, दुसरे पद राष्ट्र नाम, पहिले पद विशेषण, दुसरे पद नाम असते कर्मधारय समासामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पावलोपावली या शब्दाचा समास ओळखा. तर आत्ताच आपण इथे डिस्कस केलं. घरोघरी, दारोदारी, पानोपानी, गल्लोगल्ली, पावलोपावली, रस्तोरस्ती हे शब्द कोणत्या समासात येतात? तर अव्ययीभाव समासात येतात ना, ऑप्शन बी. आणखी काय पाहिलं आपण अव्ययीभाव समासात? तर बे, दर, गैर, बिन, हर हे उपसर्ग लागलेले शब्द. त्यानंतर आ, यथा, प्रति हे उपसर्ग लागून बनलेले शब्द. आमरण, आजन्म, यथाविधी, यथावकाश, प्रतिवर्ष, प्रतिदिन, त्यानंतर दररोज, गैरशिस्त, बिनचूक, गैरहजर, बेशक, बिनधास्त हे सर्व शब्द असतात अव्ययीभाव समासात. द्वंद्व समास तर आपण पाहिलं ना, इतरेतर द्वंद्व, स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष, आई वडील, आई आणि वडील, राम लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण आणि या उभयान्वयी अव्ययाचा वापर केलेला असतो. त्यानंतर वैकल्पिक द्वंद्व, अथवा, किंवा, वा विकल्पदर्शक उभयान्वयी अव्ययांचा वापर केलेला असतो. सत्यासत्य, पाप पुण्य, बरे वाईट, खरे खोटे वैकल्पिक द्वंद्व समासाची उदाहरणे आहेत. त्यानंतर समाहार द्वंद्वमध्ये काय पाहिलं? चहा पाणी, बाजारहाट, शेतीवाडी, वेणी फणी, केर कचरा, मीठ भाकर. ठीक आहे. षष्टी तत्पुरुषमध्ये काय येईल? तर षष्टी विभक्ती काय असते? चा, ची, चे. षष्टी विभक्तीचे प्रत्यय आहेत ना हे, चा, ची, चे. तर याची उदाहरणे काय येतील? तर राजपुत्र, राजाचा पुत्र, राजवाडा, राजाचा वाडा, गायमुख, गायीचे मुख, वाघनख, वाघाचे नख, नदी काठील, नदीचा काठ ही सर्व आहेत षष्टी तत्पुरुष समासाची उदाहरणे. ठीक आहे. तर हे सर्व प्रश्न तुमच्या सर्व अपकमिंग एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत. TCS व IBPSने आत्तापर्यंत कंडक्ट केलेल्या सर्व एक्झाम्सचे प्रिव्हियस इयर क्वेश्चनसुद्धा यात इन्क्लूड केलेले आहेत. सो खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असणार आहेत तुमच्या अपकमिंग एक्झाम्ससाठी. ठीक आहे. ओके फ्रेंड्स, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू.